ऑन केलं. हा आपला फ्रंट आहे आणि ही फ्रंटची दुमडपट्टी आहे. हा आपला बॅक आहे आणि ही बॅकची दुमडपट्टी आहे. आपला काय करायचं, आधी फ्रंट टाकायचा टेबलवरती आणि त्याच्यावरती बॅक ठेवायचा. हा असा ठेवायचा आहे की वरती मला उलटं कापड दिसतंय आणि आतमध्ये फ्रंटचं पण सरळ कापड आहे आणि बॅकचं पण सरळ कापड आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही बॅकची दुमडपट्टी आणि बॅकचं शोल्डर आणि ही फ्रंटची दुमडपट्टी आणि फ्रंटचं शोल्डर, ह्या दोघांवरती पण आपण अशा प्रकारे दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि दुमडपट्टीला दुमडपट्टी आणि शोल्डरला शोल्डर धरायचे. बघा, ही दुमडपट्टी आणि ही दुमडपट्टी, ओके, आणि हे शोल्डर आणि हे शोल्डर असं धरल्याच्या नंतर याला मशीनमध्ये घ्यायचं. हा जो बाहीचा पार्ट आहे, ज्याला आपण मुंढा म्हणतो, हा ह्या टोकाला व्यवस्थित टोक येईल अशा प्रकारे ठेवायचा. कमी जास्त घ्यायचा नाही. हा कसा आला पाहिजे, एकदम सारखा. आणि ह्या ठिकाणी टेप ठेवायचं आणि अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं. चॉक बघू, या ठिकाणी किती इंचाचं मार्जिन घ्यायचं, अर्धा इंच. आणि अर्धा इंचाला ह्या ठिकाणी टीप द्यायची आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ रेषेमध्ये शोल्डरला शोल्डरपर्यंत धरून ही उभी टीप आणि ही उभी टीप एकमेकांच्या वरती बरोबर अशी घ्यायची. म्हणजे दुमडपट्टीची जी बाजू आहे ती आपण काय केली, एकमेकांवरती घेतलं. एक लक्षात घ्यायचं की ह्या ठिकाणी कुठलंच कापड वरती किंवा खाली होता कामा नये. दोन्ही पण कसे असले पाहिजे, एका सरळ रेषेत. आणि जेव्हा तुमची दुमडपट्टीची बाजू येईल, ह्या दुमडपट्टीच्या बाजूला टेप ठेवायचा आणि ह्या ठिकाणी मात्र 1.25 इंचाचं मार्जिन धरायचं. किती, 1.25. इथे आपण अर्धा इंच धरलं होतं, इथे आपण 1.25 धरलं. 1.25 कुठे धरायचं आहे, गळ्याच्या ठिकाणी. दुमडपट्टी जिथे आहे त्या ठिकाणी 1.25 आणि बाही जिथं लागणारी तिथं अर्धा. म्हणजे ही रेष कशी झाली, तिरकी. आता या ठिकाणी आल्याच्यानंतर आपण दुमडपट्टीवरती येणार. दुमडपट्टी ह्या ठिकाणी कमी जास्त होत असेल तर त्याच्याने काही होत नाही. 1.25च्या अंतरावरती पूर्ण सरळ टीप आहे. याच्यावरती 2 टिपा द्यायच्या आहेत. म्हणून हाच पार्ट उचलला आणि काय केला, संपूर्ण फिरवून घेतला आणि त्याच्यावरती किती टिपा मारायच्या, 2 टिपा. ह्या ठिकाणी दिसताना हे असं दिसतं. जिथं बाही लागणार आहे तिथे अर्धा इंच आणि जिथं दुमडपट्टी आहे त्या ठिकाणी 1.25 इंच दुमडपट्टी आणि इकडे. आता याला काय करायचं आहे, जो आपण 1.25 इंच घेतला होता तो मोठा पट्टा दिसतो म्हणून त्याला कापून अर्धा इंच एवढंच करायचं. म्हणजे किती केलं आपण, जो इथं अर्धा इंच आहे तेच मार्जिन आता इथे दिसते आपल्याला, बरोबर आहे. जास्तीचं कापड आपण कापून टाकलं आणि जेव्हा याला आपण सरळ करू तेव्हा दिसताना हे असं दिसेल. याला आपल्याला काय करायचं आहे, जी दुमडपट्टी आहे ती अशी आतमध्ये फोल्ड करायची. हा आपला शोल्डर दिसतोय आणि दुमडपट्टी पूर्णपणे अशी आतमध्ये गेली आहे. मग हे दिसताना कसं दिसणार आहे बघा. हा जो आपला ड्रेस आहे, ह्या ड्रेसची ही बॅक साईड, पाठीमागची ही, अशा प्रकारे हे दिसणार. ड्रॉप.